नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण या ठिकाणी पुन्हा बघणार आहोत ग्रामसेवक भरती प्रश्नपत्रिका भाग 38। दरवेळीप्रमाणे आपण खूप महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत, त्यामुळे सर्वांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। प्रश्न पहिला, कोणते राज्य समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी हिमाचल प्रदेश। प्रश्न दुसरा, यकृतात दर 24 तासात सुमारे डॅश डॅश पित्त किंवा पित्तरसाची निर्मिती होते? तर बघा, प्रश्न क्रमांक 2चं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 0.95 लिटर। प्रश्न क्रमांक 3 बघा, महात्मा गांधींच्या समाधीस्थळाचे नाव काय? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी राजघाट। पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 4, औंढा नागनाथ हे एक ज्योतिर्लिंग आहे, यालाच डॅश डॅश या नावानेही ओळखले जाते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी दारुकावन आपला प्रश्न क्रमांक 4चं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5, नवेगाव हा वन्य पशुपक्ष्यांनी समृद्ध असलेला प्रदेश कोणत्या जिल्ह्यात येतो? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी गोंदिया। प्रश्न क्रमांक 6, सिद्धेश्वर धरण डॅश डॅश नदीवर बांधण्यात आलेले आहे? तर कोणत्या नदीवर बांधण्यात आले? बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी पूर्णा। प्रश्न क्रमांक 7 बघा, खालीलपैकी कोणत्या गटातील दोन्ही देश स्कॅन्डिनेव्हियन देश म्हणून ओळखले जातात? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी नॉर्वे व डेन्मार्क। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8, कोणाची नियुक्ती केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या सचिवपदी करण्यात आली आहे? आणि प्रश्न क्रमांक 8चं उत्तर बघण्या अगोदर सर्वांनी आपल्या व्हिडिओला आत्ताच्या आत्ता लगेच या ठिकाणी लाईक करायचं आहे, कारण की आपण खूप मेहनतीने गरजवंत आणि अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ आणत असतो, तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा। तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए संजय जाजू। प्रश्न क्रमांक 9 बघा, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर बघा, प्रश्न क्रमांक 9चं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए हेग। प्रश्न क्रमांक 10 बघा, इन्सुलिन हे प्राण्यांच्या डॅश डॅश ह्या अवयवापासून स्त्रवणारे संप्रेरक आहे? तर बघा, प्रश्न क्रमांक 10चं ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी स्वादुपिंड। प्रश्न क्रमांक 11 बघा, रिझर्व्ह बँकेजवळ व्यावसायिक बँकांना ठेवावा लागणारा किमान रोख राखीव निधी म्हणजेच डॅश डॅश होय किंवा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी CRR। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12 बघा, कोणत्या राज्यात भारत ऊर्जा सप्ताह 2024चे आयोजन करण्यात येत आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी गोवा। प्रश्न क्रमांक 13, मिहान हा महाप्रकल्प महाराष्ट्रात कोठे आकारास येत आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी नागपूर। प्रश्न क्रमांक 14 बघा, डोळ्याचा कोणता आजार हा नेत्रगोल उभाट झाल्यामुळे होतो? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए निकट दृष्टिता। प्रश्न क्रमांक 15 बघा, AI फॉर महाराष्ट्र हा सामंजस्य करार महाराष्ट्र सरकार आणि गुगल यांच्यात कोणत्या ठिकाणी करण्यात आला आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए पुणे या ठिकाणी करण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16 बघा, ऋणमुक्त या शब्दातील समासाचा प्रकार ओळखा। तर बघा, प्रश्न क्रमांक 16चं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी पंचमी तत्पुरुष। प्रश्न क्रमांक 17, सकाळी मी वाचते किंवा रियाज करते वाक्याचा प्रकार ओळखा। तर बघा, प्रश्न क्रमांक 17चं ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए संयुक्त वाक्य। प्रश्न क्रमांक 18 बघा, पोलिसांनी चोर पकडला या वाक्यातील प्रयोग ओळखा। तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी कर्मणी आपलं बरोबर उत्तर आहे।
प्रश्न क्रमांक 19 बघा, सर्व या विशेषणाचा प्रकार ओळखा. तर प्रश्न क्रमांक 19चं ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी अनिश्चित आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20, मी निबंध लिहित असे या वाक्यातील काळ ओळखा. तर बघा, प्रश्न क्रमांक 20चं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए रीती भूतकाळ. प्रश्न क्रमांक 21 बघा, सुरेशने सुरेल गाणे म्हटले, कर्मविस्तार सांगा. तर बघा, प्रश्न क्रमांक 21चं ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी सुरेल. प्रश्न क्रमांक 22 बघा, मुलांनी आईवडिलांची आज्ञा पाळावी या वाक्याचा प्रकार ओळखा. तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी विद्यार्थी. प्रश्न क्रमांक 23 बघा, आणि हे कोणते अवयव आहे, आणि हे कोणते अवयव आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी समुच्चय बोधक. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 24, खालील सामासिक शब्दांचे समास ओळखा. आणि सामासिक शब्द काय आहे बघा, रक्तचंदन व कमलनयन. तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी कर्मधार्य. प्रश्न क्रमांक 25, आम्हाला सोने हवे आहे पण ते शेतात उगवणारे हवे या वाक्याचा प्रकार ओळखा. तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी संयुक्त वाक्य. प्रश्न क्रमांक 26, पाऊस आला तरी सहल जाणारच या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी संकेतार्थ. प्रश्न क्रमांक 27, विधानार्थी वाक्याचा शेवटी कोणते विरामचिन्ह येते. तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी पूर्णविराम. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 28, धैर्य कीर्ती चांगुलपणा वात्सल्य गुलामगिरी आनंद या नामांचा समावेश खालीलपैकी कोणत्या नामांच्या प्रकारात होतो. तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी भाववाचक नाम. प्रश्न क्रमांक 29, खालील शब्दांची जात ओळखा. आणि काय बघा, गरिबांना कोणीही मदत करीत नाही. आणि पुढच्या प्रश्नांचं उत्तर बघण्या अगोदर छोटीशी विनंती करू इच्छितो की जे विद्यार्थी आपल्या चॅनलवरती नवीन आहे त्यांनी सर्वांनी आपल्या चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करायचं आहे. म्हणजे चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या काळातील सर्व महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत टाईम टू टाईम पोहोचत राहतील. तर काय करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए नाम. शेवटचा प्रश्न, तेंडुलकरने शतक ठोकले या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2